मित्रांनो, तुम्हाला अंकगणित एकदम सोप्या भाषेत शिकायचं आहे का? तुम्हाला फक्त 5 सेकंदात कोणत्याही प्रश्नाचे जर उत्तर काढायचे असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा. आज आपण नफा तोटा हा टॉपिक पाहणार आहोत. खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. संपूर्ण टॉपिक जे आहे आपण फक्त आणि फक्त एका ट्रिकने काढणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. टाईप क्रमांक पहिला, एकदम बेसिक पासून पाहणार आहोत. पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे? 200 रुपयात खरेदी केलेला ड्रेस 220 रुपयाला विकला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? बघा, एक सूत्र सांगतो, त्या सूत्रानुसार संपूर्ण उदाहरण सोडवायचं आपल्याला. बघा, खरेदी किंमत ओके, छेदात नेहमी त्याच्या 100 राहील बरोबर. विक्री किंमत त्याच्या छेदात राहील शेकडा नफा किंवा तोटा. शेकडा नफा किंवा तोटा. आता शेकडा नफा किंवा तोटा लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो, तोटा आपण 100ला मायनस करून लिहिणार आणि नफा लिहित असताना आपण 100ला प्लस करून लिहिणार. सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, कशा पद्धतीने सोडवणार आहोत एकदम सोप्या भाषेत. बघा, 200 रुपयात खरेदी केलेला, आता खरेदी काढा, विक्री काढा किंवा शेकडा नफा तोटा काढा. एकच सूत्र आहे आपल्याला कशा पद्धतीने काढायचं. बघा, खरेदीच्या जागेवर खरेदी लिहून घ्या. बघा, खरेदी किती दिली सूत्रानुसार. बघा, 200 रुपये खरेदी आहे, त्याच्या छेदात नेहमी 100 राहते बरोबर. विक्री किती आहे? 220 आहे. शेकडा नफा किंवा तोटा काढायचा म्हटल्यावर इथं क्वेश्चन मार्क. तिरपा गुणाकार करा. बघा, तिरपा गुणाकार करत असताना तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने सोडवणार. 100 गुणिला 220 छेदात 200 घ्यायचे आपल्याला. ओके, आता याला भाग द्या. 2 शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट. ओके, आता वरी 2 न भाग जाते. बे क बे, इथं जर भागलं बे पंच 10. 22 गुणिला 5, 22 5 110 होतात. 100 वर किती जास्त आहे बरं? इथं 10 जास्त आहे, म्हणजेच 10% काय होईल? 100 वर जास्त झाले म्हणजे काय होईल? नफा होईल. तर 10% नफा. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता एक सांगतो तुम्हाला मित्रांनो, कन्सेप्ट काय आहे. जर तुम्हाला खरेदी किंवा शेकडा नफा तोटा काढायचा असेल तर तुम्हाला विक्री गुणिला 100 करायचा आहे, हे समजून घ्या. ओके, जर तुम्हाला खरेदी किंवा शेकडा नफा काढायचा असेल तर विक्री गुणिला 100 घ्यायचा आणि दिलेली संख्या छेदात घ्यायची. जर तुम्हाला विक्री काढायला सांगितली तर काय करणार? खरेदी किंवा हे घेऊन 100 त्याला भागायचं. ओके, अशा पद्धतीने आपण काढणार. चला, समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, हे तुम्हाला सोडून पाठवला आहे. बघा, 1200 रुपयात खरेदी केलेली एक वस्तू 1800 रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे, तुम्हाला सोडवायचा आहे. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे कशा पद्धतीने सोडवणार. बघा, सूत्र तेच. आपल्याला नफा किंवा तोटा काढायला सांगितलं ना, मग आपण काय करणार आता? विक्री गुणिला 100. विक्री किती दिली? इथं 1800. 1800 गुणिला 100 करा आणि छेदात खरेदी करा, कारण आपल्याला शेकडा नफा तोटा काढायचा. इथं 1200. ओके, आता भाग द्या. सिंपल पद्धतीने भाग द्या. 2 शून्य कट, 2 शून्य कट. 12 1 12, 12 1 12. उरले किती? 6. 12 पंच 60, हा शून्य कट करा, इथं लिहा. उत्तर आपलं आलं 150, परंतु 150% नफा नाही होणार. 100 वर किती जास्त आहे? तर 50च जास्त आहे, म्हणजे 50% काय होईल? नफा होईल. अशा पद्धतीनं ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सिंपल पद्धतीनं सोडवायचं आहे, कोणत्याही प्रकारचा ट्रेस घ्यायचा नाही. एकदम बेसिक पासून आपण या प्रश्नाला सोडवणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघत चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट इथं क्लिअर केल्या जातील. बघा, एका टाईपचे 2 उदाहरणं घेत आहोत. दुसरा टाईप आता बघा काय म्हटलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 तुमच्या स्क्रीनवर आहे. 1100 रुपयात खरेदी केलेली वस्तू 7700 रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? आता शेकडा नफा किंवा तोटा किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बघा, इथं काय म्हटलेलं आहे? शेकडा नफा किंवा तोटा काढायचा. आपल्याला इथं फक्त तोटा काढायला सांगितलं. याचा अर्थ खरेदी किंमत कशी असेल? जास्त असेल, आपण कमी मध्ये विकली. ओके, आता बघा, विक्री किती आहे? 7700. याला गुणिला किती घेणार? नेहमी 100 घेणार. मग बघा, याच्या छेदात किती? 11000 ही खरेदी किंमत. आता जिथं शून्य कट होतात तिथं शून्य कट करायचे. 3 शून्य कट केले, हे 2 आणि हा 1 शून्य कट केला. कळालं तुम्हाला? अशा पद्धतीने पहिले शून्य कट करून घ्यायचे. मग 11 1 11, 11 7 77, हा शून्य कट करा, इथं लिहा. म्हणजेच
70 आलं. मग बघा 100 पासून किती कमी आहे, 100 - 70 केले तर उरलेत किती, 30%. 30% काय होईल मग, 100 पेक्षा कमी असेल तर तोटा होईल. काय होईल, तोटा. अशा पद्धतीनं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ओके, समजला असेल. आता समोरचा प्रश्न तुम्हाला सोडून कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर कसं काढसाल. प्रश्न क्रमांक 14 तुमच्या स्क्रीनवर आहे. 40,000 रुपयात खरेदी केलेली एक वस्तू 32,000 रुपयात विकली तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती. आता ऑब्व्हियसली गोष्ट काय आहे, तर 40,000ला घेतली आपण आणि 32,000ला विकणार आहोत तर आपल्याला तोटाच झाला. परंतु तोटा किती टक्के झालेला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर आपण सेम त्याच पद्धतीनं काढणार. बघा 32,000 रुपये काय आहे खरेदी किंमत, याला गुणीला किती घेत असतो आपण, 100 घेत असतो. खरेदीने आपण याला काय करणार, भागणार. खरेदी किती आहे, 40,000 आहे. आता 0 कट करा, 0 कट करा. हे 4 शून्य मी कट करतो, हा एक 0, हा एक 0, हा एक 0, हा एक 0. बघा आता इथं भाग जातो. 4 × 4 = 4 × 8 = 32. हा 0 कट करा, इथं लिहा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल, 80. मग 80 का आपला 80% तोटा झाला का, नाही. ऑप्शनमध्ये पहिलंच ऑप्शन तुम्हाला काय दिलेलं आहे, 80 दिलेलं आहे. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर ते नाही आहे. आपल्याला 100 - 80 घ्यायचे. 100 मधून जर आपण 80 वजा केले तर उरलेत किती, 20%. 20% काय आहे तर 20% तोटा. अशा पद्धतीनं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 20% तोटा झालेला आहे. आता समोरचा प्रश्न आपण जाऊया, थोडासा टाईप चेंज करूया. टाईप क्रमांक 3 काय म्हटलेला आहे, कसं सोडवणार. बघा हा प्रश्न काय म्हटलेला आहे. बघा आता तुम्हाला समजलंच असेल, पूर्ण कन्सेप्ट तुमच्या डोक्यात आली असेल. आता आपल्याला कसं सोडवायचं आहे ते तर सोडून तुम्ही प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकत जा. थोडं थोडं आपण प्रयत्न करा सोडवण्याचा, कशा पद्धतीने सोडवणार. बघा एका दुकानदाराने एक वस्तू 6,000 रुपयाला विकून शेकडा 20% नफा कमवला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता खरेदी किंमत काढायची आहे तरी आपल्याला त्याच पद्धतीनं घ्यायचं आहे. बघा 6,000 रुपये विक्री किंमत आहे. ओके, त्याला गुणीला नेहमी 100 राहते. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, खरेदी किंवा आपल्याला शेकडा नफा तोटा काढायचा असेल तर काय करणार, विक्री गुणीला 100 घेणार. आता हे जे सांगितलं आपल्याला शेकडा 20% नफा. नफा म्हटल्यावर बघा 100 वर 20 घेणार म्हणजे इथं घेणार आपण 120. ओके, आता भाग द्यायचा, सिंपल भाग द्या. 0 कट 0 कट, कोणताही 0 कट करा. 12 × 1 = 12, 12 × 5 = 60. हा 0 कट करा, इथं लिहा. म्हणजेच बघा 50 गुणीला 100, 50 गुणीला 100 उरलेले आहेत. तर बघा या प्रश्नाचं उत्तर किती येईल, 5 × 5 = 3 शून्याशी 3 शून्य म्हणजे 5,000 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा अशाच पद्धतीनं बेसिकपासून आपण सोडणार आहोत. आणि जर तुम्हाला आपल्या पहिल्या मोठ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर सर्च करा ॲम्बिशन अकॅडमी पुसद. टॉपवर तुम्हाला तेच चॅनल भेटेल. त्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, ते डेली लेक्चर राहतात तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. ओके, बघा काय म्हटलेलं आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 2,000 म्हणजे 24,000 रुपयाला विकून 20% नफा कमवला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे. इथं ऑप्शन दिलेलं आहे. आता विदाऊट ऑप्शन तुम्हाला प्रश्नाचे उत्तर काढता आले पाहिजे. कधी कधी ऑप्शन बी गलत देतात तर तुमचं ॲक्युरेट आन्सर निघलं पाहिजे, हेच आपल्याला इथून घेऊन जायचं आहे. मग बघा कशा पद्धतीने सोडवणार. तर 2,000 म्हणजे 24,000 रुपये आहे त्याची विक्री किंमत. त्याच्यानंतर आपल्याला 20% नफा दिला म्हणजे आपण काय करणार, 120 छेदात घेणार. ओके, आता भाग द्यायचा आहे. भाग द्या. 0 कट 0 कट. ओके, 0 कट 0 कट. 12 × 12, 12 × 2 = 24. हे 2 शून्य कट केले, इथं लिहिले. म्हणजेच बघा बे क बे वरी किती शून्य, 2 × 2 = 4 शून्य. 4 शून्य म्हटल्यावर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 20,000 रुपये. ओके, 20,000 रुपये काय असेल ती खरेदी किंमत. समोर बघूया 4थ्या क्रमांकाचा टाईप काय म्हटलेला आहे. ह्या प्रश्नाला सहज सोडवता येते. आता तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जादुई ट्रिक नाही. बस एक कन्सेप्ट तुम्हाला समजली तर तुम्ही या प्रश्नाची उत्तर सहज सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, बघा काय म्हटलेलं आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 3200 रुपयाला खरेदी करून 20% तोटा सहन करून तर त्या वस्तू सहन केला तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कसं सोडवणार आहोत बघा. आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. म्हणजेच आपण काय करणार, 100 ने भागणार. आता म्हणजेच बघा
3200 रुपये गुणिला तोटा झाला म्हटल्यावर किती घेणार 20% तोटा म्हटल्यावर इथं घ्यायचे 80. आता 100 न भाग आला आपल्याला विक्री किंमत भेटेल. ओके आता भाग द्या. सिंपल आहे एकदम सिंपल. हे 2 शून्य कट करा हे 2 शून्य कट करा. बघा 32 गुणिला 8 उरलेले आहे 32 गुणिला 8. तुम्ही जागच्या जागेवर गुणाकार करू शकता 80. ओके इथं जागच्या जागेवर गुणाकार करू शकता. कशा पद्धतीने सोडवणार 0शी 0 8 दोन्ही 16शी 6 हातच्याला 1 8 त्रिक 24 आणि 1 25. 2560 आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शनमध्ये चेक करायचं 2560 कुठं आहे तर ऑप्शन क्रमांक ए मध्ये 2560 दिसत आहे तिथं आपल्याला ते ऑप्शन क्लिक करायचं. आता हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. समोरचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा कशा पद्धतीने सोडवणार आहोत. 8वा प्रश्न. एका दुकानदाराने एक वस्तू 7200 रुपयाला खरेदी करून 10% तोटा सहन केला तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. त्या वस्तूची विक्री किंमत आपल्याला विचारलं होतं. आता कशा पद्धतीने काढणार तर आपण काय करणार 100 ने भागणार. बघा 7200 तोटा झाला 10% म्हटलं इथं घेणार आपण 90. आता याला कितीने भागणार 100 ने भागणार. 2 शून्य कट करा 2 शून्य कट करा म्हणजेच 72 गुणिला 90. मग 0शी 0 9 दोन्ही 18शी 8 हातच्याला 1 9 7 63 1 64 म्हणजेच 6480 रुपये. 6480 रुपये 9 7 63. बघा यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे. सहन केला 90 घेतला 2 शून्य 2 शून्य 2 शून्य कट. यामध्ये ऑप्शनमध्ये गलती आहे विद्यार्थी मित्रांनो. हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 72 गुणिला 90. ओके अशा पद्धतीने याच्यात ऑप्शनमध्ये गलती आहे. कोणत्याही प्रकारचा प्रश्नाचं उत्तर चुकलेलं नाही. परत एकदा चेक करू शकतो आपण. बघा काय म्हटलेलं आहे 2 शून्य 2 शून्य कट आपण केले. आता 7200 दिलेलं आहे 100 आपल्याला बघायचं आहे. बघा इथं 0शी 0 9 दोन्ही 18शी 8 हातच्याला 1 9 7 63 आणि 64 बरोबर आहे. ओके चला समोर जाऊया. समोरचा 5वा टाईप बघा. आता काय म्हटलेला आहे या प्रश्नाला तुम्हाला सोडवायचा. आता तुम्ही सहज या प्रश्नाला सोडू शकता. बघा काय म्हटलेलं आहे एक वस्तू 15000 रुपयाला विकल्यास 20% नफा होतो. तीच वस्तू 3000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती. बघा या प्रश्नाला आपल्याला 2 वेळेस काढायचं आहे. ओके 2 वेळेस काढायचं आहे. कशा पद्धतीने काढणार बघा 15000 रुपयाला विकली 20%. बघा काय म्हटलेलं आहे 15000 रुपयाला विकली ज्यावेळेस 20% नफा होतो तर ती वस्तू 3000 रुपयाला विकली तर किती नफा होईल. आता अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग आपण या प्रश्नाचं उत्तर कसं काढणार बघा 15000 गुणिला 100 भागिला 120. ओके 0 कट 0 कट 12 1 12 12 1 12 उरले 3 12 दोन्ही 24 उरले 6 12 पंच 60 म्हणजेच ही किंमत किती होईल बघा 125 आणि वरचे 2 शून्य. आता आपण काय करणार तर हे जे आहे 12500 रुपयाला ती वस्तू त्यावेळेस होती. आता आपल्याला काय करायचं ती वस्तू विकली म्हणजे 12500ला खरेदी आहे. आता आपण काय करणार त्याला खरेदी किंमत किती घेणार 12500. ओके तर विक्री किंमत किती आता विक्री गुणिला 100 म्हणजे 3000 गुणिला 30000 गुणिला 100 करा छेदात 12500. 2 शून्य कट 2 शून्य कट 25 5 12500 25 1 25 उरले किती उरले 5 25 दोन्ही 50 हे 2 शून्य कट करा इथं लिहा 5 1 5 5 दोन्ही 10 उरले 2 इथं झाले 20 5 चौक 20 240 काय असेल विद्यार्थी मित्रांनो 240% तोटा असेल. 240% काय होईल तोटा होईल. मग बरोबर आहे का तोटा नाही. पहिलंच ऑप्शन तुम्हाला 240 तोटा दिला याच्यातून 100 मायनस करायचे राहिले. मग 100 मायनस करायचे आपल्याला 140% नफा होईल. ओके काय होईल नफा 140% काय होईल नफा होईल. 100 मायनस करायचे त्याच्यातून बरोबर आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. समोर जाऊया. बघा समोरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. काय म्हटलेला आहे एक वस्तू 2200 रुपयाला विकल्यास 12% नफा होतो. जर तीच वस्तू 2000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कसं सोडवणार बघा आपल्याला पहिले एवढं उत्तर काढून घ्यायचं आहे. कशा पद्धतीनं काढणार तर बघा
इथं आपल्याला काढत असताना काय करावं लागणार, तर विक्री गुणीला 100 करा. विक्री किती दिली आहे आपल्याला 2200 गुणीला 100, छेदात किती तोटा म्हटलं 88. ओके, आता आपण याला काय करणार, तर याला आपण पहिले भागणार. भागायचं कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा 2 भाग जाते. 22 एका 22, इथं 2 शून्य कट करायचं, लिहा 22 चोक 88. ओके, 4 एका 4, 25 चोक 100, म्हणजे 2500 रुपये काय झाली खरेदी झाली. 2500 रुपये खरेदी झाली. आता आपल्याला ही खरेदी किंमत आहे, विकली कितीला आपण 2000 रुपयाला, म्हणजे याचा अर्थ काय होईल, आता आपल्याला तोटा होईल. काय होईल, तोटा होईल. तर बघा आता आपण काय करणार आहोत, तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार, याच्यात सिंपल गोष्ट आहे. काय करायचं आहे, तर ही जी आहे खरेदी किंमत आहे, विक्री गुणीला 100 करा. 2000 गुणीला 100 छेदात आपण 2500 ने भागणार. बघा कसं भागणार आपण, तर हे 2 शून्य कट 2 शून्य कट, 25 एका 25, 25 8 200, हा शून्य कट केला, इथं लिहिला. 80 उरले, म्हणजे 80% तोटा का नाही. तर तुम्हाला माहित आहे की 100 - 80 करावं लागेल. 100 - 80 म्हणल्यावर 20% तोटा होणार आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला आवडला असेल तर या प्रश्नाला तुम्ही लाईक करू शकता, चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आता आपण समोरचा पार्ट घेऊन येऊया. ओके, चला तर मग सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.